नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्हाला तिसरं अपत्य असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला नोकरी घ्यायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जी काही तिसरं अपत्याची अट आहे ती शिथिल करण्याचा देखील अधिकार आहे. तो कशा स्वरूपामध्ये आणि कशा पद्धतीने तुम्ही ती तिसरं अपत्य असल्याची अट ही शिथिल करू शकता या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की जर कुठल्याही व्यक्तीला तिसरं अपत्य असेल तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरी ही मिळत नाही. आता हा जो नियम आहे हा नियम कधी आला तर तो नियम 28 मार्च 2005 रोजी अस्तित्वात आला. हा नियम जो आहे तो भरती प्रक्रियेसंदर्भातला नियम आहे. म्हणजे जो कोणी कर्मचारी हा वर्ग अ, वर्ग ब, वर्ग क आणि वर्ग ड या श्रेणीमध्ये नोकरी मिळवित असेल तर अशा वेळेस तो जर त्या नोकरीसाठी पात्र ठरवला गेला तर प्रथमतः त्या व्यक्तीला या दिनांक 28 मार्च 2005 अधिसूचनेनुसार किंवा सामान्य प्रशासनाच्या शासन निर्णयानुसार लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट ही बंधनकारक केली. या अटीनुसार जर संबंधित कर्मचाऱ्याला म्हणजे जो वर्ग अ चा असेल, वर्ग ब चा असेल, वर्ग क चा असेल किंवा वर्ग ड चा असेल, त्या कर्मचाऱ्याला जर तिसरं अपत्य दिसून आलं तर अशा परिस्थितीमध्ये त्याला ती नोकरी ही दिली जात नाही आणि त्याला नोकरीसाठी अपात्र ठरवले जाते. परंतु एक प्रकरण असं आलं की त्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीला सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्यात आली आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीने त्याचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सादर केलं तर त्या प्रमाणपत्र सादर करत असताना त्या व्यक्तीने त्यामध्ये त्याला 4 अपत्य असल्याची घोषणा केली. सदरची घोषणा केल्यानंतर ते प्रमाणपत्र ज्यावेळेस संबंधित डिपार्टमेंटकडे सादर करण्यात आलं त्यावेळेस त्या डिपार्टमेंटने तुम्हाला 4 अपत्य असल्यामुळे तुम्हाला ही सफाई कामगाराची नोकरीही मिळू शकत नाही असं सांगून त्यांचं प्रकरण किंवा त्यांची नोकरी किंवा त्यांना त्या नोकरीवरून बडतर्फ केलं. आता ते बडतर्फ केल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीने न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर त्याचा पहिला बचाव असा होता की दिनांक 28 मार्च 2005 चा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयातील नियम क्रमांक 6 मध्ये असं म्हटलं गेलं की या कायद्यामध्ये किंवा या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी याच्यातील कोणतीही अट हे शिथिल करण्याचा अधिकार देखील देण्यात आला. आता त्याचाच आधार घेऊन त्या व्यक्तीने त्या स्वरूपाची रिट याचिका न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने त्या स्वरूपाची याचिकेची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर त्या दिनांक 28 मार्च 2005 शासन निर्णयामध्ये जे काही नियम 6 मध्ये अंतर्भूत केलेलं होतं, समाविष्ट केलेलं होतं, त्यानुसार त्या व्यक्तीला नोकरी देण्याचे आदेश देखील पारित केले. म्हणजे या शासन निर्णया आणि त्या संदर्भात एक शासन निर्णय देखील निर्गमित केला. तर तुमच्यापैकी जर कोणत्याही व्यक्तीला तिसरं अपत्य असल्यामुळे जर नोकरी नाकारलेली असेल तर अशा प्रकरणांमध्ये तुम्ही देखील तिसरं अपत्य असल्याची अट हे शिथिल करून घेऊ शकतात. परंतु ही अट शिथिल करण्यासाठी सर्वच व्यक्तींना किंवा सर्वांनाच याचा फायदा होईल असं नाही. यामध्ये असं म्हटलं गेलं की न्याय्य परिस्थितीमध्ये आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे जे 2 कंडिशन त्यामध्ये देण्यात आल्या त्या कंडिशन फार महत्वाच्या आहेत. न्याय्य परिस्थिती आणि अपवादात्मक परिस्थिती या दोन्ही परिस्थिती जर न्यायालयाला विचारात घ्यायच्या गरज वाटली किंवा त्याच्याने जर न्यायालय हे कन्व्हिन्स झालं अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला ती जी अट आहे ती शिथिल करून मिळते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ही जी अधिसूचना आहे म्हणजे 28 मार्च 2005 या रोजीची अधिसूचना
ही कोणाला लागू होईल या संदर्भात देखील बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे, प्रश्न आहे. तर त्याचं देखील उत्तर आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, या अधिसूचनेमध्ये असं देखील म्हटलं गेलं की हा नियम कोणाला लागू होणार नाही. तर त्यामध्ये असं म्हटलं गेलं की हा अधिनियम येण्यापूर्वी निवड प्रक्रिया जर पूर्ण झाली असेल तर अशा व्यक्तींना हा नियम लागू होणार नाही. म्हणजे 28 मार्च 2005 च्या पूर्वी एखादा सरकारी कर्मचाऱ्याला तिसरं अपत्य असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याची निवड करण्यात आली असेल तर हा नियम त्या व्यक्तीला लागू होणार नाही. याचा अर्थ असा की त्याला जरी तिसरं अपत्य असेल, चौथं अपत्य असेल किंवा याच्यापेक्षा जास्त अपत्य असतील तरी देखील त्याच्याने कोणताही परिणाम त्याच्या नोकरीवर होणार नाही, असा या अधिसूचनेचा स्पष्ट आणि सरळ अर्थ आहे. आता महत्वाची गोष्ट अशी की जर एखादा व्यक्ती हा तिसऱ्या अपत्यामुळे बडतर्फ करण्यात आला असेल तर अशा वेळेस त्याने काय करायला हवं, तर त्याने प्रथमतः त्या ज्या अधिसूचना दिलेल्या आहे त्या अधिसूचनेतील नियम क्रमांक 6 नुसार संबंधित प्रशासकीय मंत्रालयाकडे अर्ज सादर करून किंवा तुम्हाला कुठल्याही उच्च न्यायालयामध्ये दाद घेण्यासाठी किंवा त्यामध्ये निर्णय घेऊन मिळण्यासाठी तुम्हाला उच्च न्यायालयाचं जे दार आहे तर ते ठोठावावं लागेल. म्हणजे तुम्हाला उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करावी लागेल आणि ती रिट याचिका दाखल करून त्यामध्ये जर कोर्टाला न्याय परिस्थिती आणि अपवादात्मक परिस्थिती या दोन्ही जर तुम्ही चांगल्या रीतीने समजावून सांगितलं आणि अशा परिस्थितीत जर न्यायालय हे कन्व्हिन्स झालं तर अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरं अपत्याची अट हे शिथिल करून घेण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील किंवा कशा पद्धतीने तुम्ही तिसरं अपत्याची अट ही शिथिल करून घेऊ शकता या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.